मला माहित आहे. कारण राज दरबारी असताना त्रिकालात्याने महर्षी नारदमुनी यांच्या मुखाने शब्द बाहेर पडले. महाभाव अचानक शक्ती निर्माण झाले. जनजीवन विस्कळीत होत चाललंय. तमाम श्रीमंतवाचा क्षयवाद चाललाय. काय केलेले मनाच्या ठिकाणी निर्माण झालेली इच्छा त्या इच्छाची पूर्तता करत असल्यावेळी ज्यानं निर्माण केला त्याच्या जीवनात हे महाभाऊ म्हणे तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली म्हणून तुझ्या मनाला वाटतं बुद्धीला वाटतंय हे तू करावं. आमच्या मनाच्या ठिकाणी निर्माण झालेली इच्छा हे लक्षात ठेवा. वाटेतले करणारे शब्द पुन्हा उच्चारू नका. कारण परमेश्वराला सुंदर जीवन दिलंय. या जीवनाचं सार्थ घेतलं असते आणि वाम मार्गाला बनणारी पावलं ज्याला सळ्या मार्गाला वळ दिली एवढं सगळे तर सम्राटाचा भाव मार्ग म्हणून या साम्राज्यावर स्वारी केल्यात मला कक्षा आणि कंपनीला तर समजू नका. कारण जल अन्नवन्न गुरुंद गुंतरमोर सारी साम्राज्य चित गेली. वैराच्या मनात तवाचा चिरीला सन्मानाला फडकलेला भगवा झेंडा आम्ही स्वातंत्र्य ठेवलाय तो खाली उतरण्यासाठी नव्हे. आम्ही सुद्धा आमच्या धर्माच्या अधिकारी म्हणे राज सियासरी विराजमान होऊन तमाम देश बांधवांना न्याय द्यावा ही आपली महत्वाची आशा. पण माझा एक लहानसा प्रश्न आहे. तुम्हा दोघांपैकी राजकारण कुणाला कळतंय? राजकारण आम्हाला जरी कळलं नसेल पण राजकारण जर कळत असेल तर राज सियासरी भक्त्याचा अधिकार तुम्हाला केव्हाही पोचणार नाही. आणि दरबारी विराजमान माणूस हा राजकारणी हवा आणि आमच्यासारख्या राजकारणी असल्यामुळं हे सारं साम्राज्य आम्ही बुद्धिमत्तेवर चालवतोय. नक्की या राज्यावर नक्की राजकारण आम्ही करणार. या राज सियासरी विराजमान झाल्यानंतर तुम्ही राजकारण करता याचा अर्थ काकूबाईला जर निश्चय असती तर काका म्हटलं असतं काकूबाईला जेव्हा निश्चय येणार नाही आणि तो काका होऊ शकणार नाही. हे तुम्हाला समजून येतोय. तुम्ही ते इथं आलात ना स्वतःची अक्कल दुसऱ्याचा ढाल ठेवून आला. स्वतःच्या बुद्धिमत्तेला आपल्याला विचार करायला हवा. गेला नसतील ना हे महामारी बघतात मस्त एक क्षणात राज्याला विचारतात केलं नाही. विचार करता लक्षात ठेवा यावेळी राज्य पराभवाला मिळाला आणि सगळ्या मनाचा विचार पुढे करावा. नावाचं खेळानं समाजाने लढणं हा विराचा धर्म आहे. रडणं हा विराचा धर्म आहे. आणि मेलो तर गेलो जगाच्या इतिहासात पुढे बघतील राजा जन्माला आला मेलं तो जनतेच्या कल्याणासाठी म्हणून मग जनतेच्या कल्याणासाठी यावेळी जनतेच्या कल्याणासाठी